सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, रितेश राणे, ठीक आहे, तर हा चेहरा सर्वांना माहीतच असेल। तर रितेश राणेचं एक मी भाषण ऐकलं आहे, ठीक आहे, की हिंदू म्हणून इतका भय निर्माण करा की कोणी जर आपल्या देवी देवतांना कोणी वाईट कमेंट केली किंवा वाईट शब्द बोलले, ठीक आहे, तर त्याला हे असंच वक्तव्य होतं त्यांचं। हीच ती प्रेरणा देऊ इच्छितात लोकांना, ठीक आहे। आणि तुम्हाला कशा पद्धतीने घरी पोहोचवायचं ते आम्ही बघू, आणि आपल्याला काहीच होत नाही, कारण की आपला बाप बसलाय देवेंद्र फडणवीस, तर आपल्या लोकांनाही काहीच होत नाही, ठीक आहे। तर ही क्लिप जी आहे ही तुम्ही सुद्धा बघा एक वेळेस। म्हणून आता हिंदू म्हणून तो आपली एवढी भीती निर्माण करा, दरारा निर्माण करा, दबाव निर्माण करा की कोणीही आमच्या धार्मिक स्थळांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, कोणी आमच्या देवी देवतांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तो दोन पायावर घरी जाता कामा नये। एवढं काम तुम्ही लोकांनी करायचं, आणि ते काम केल्यानंतर एक फोन मला आणि महेश दादांना फक्त टाका। तुम्हाला कसं सुखरूप घरी पोहोचवायचं ते हा नितेश राणे काळजी घेईल, चिंता करू नका। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस नावाचा, काही होत नाही आपल्या। तर बघितली भावांनो क्लिप। तर हे नेमकं बोलू काय इच्छिताय तुम्ही? का तुमचा धर्म दुसऱ्यावरती थोपणार आहात का? आणि हिंदू म्हणून कशाला भेदभाव निर्माण करताय? हे बघा, 2024 इलेक्शन येत आहे, हे सर्वांना माहिती आहे, ठीक आहे। आपलं राजकारण सत्तेमध्ये राहण्यासाठी किंवा आपली सत्ता राहण्यासाठी दोन समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये वादिवाद निर्माण करण्याचं हे काम करतायत, ठीक आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्ध या सर्व जातीभेद निर्माण करायचा आपली सत्ता कायम राहावी म्हणून, हे उचित नाही आहे, ठीक आहे। सर्व हिंदू किंवा सर्व बुद्ध किंवा सर्व मुस्लिम हे वाईटच नसतात। प्रत्येक समाजामध्ये काही गांडूळ असतात, ठीक आहे। प्रत्येक समाजामध्ये काही गांडूळ असतात, जे जास्त नाही तर पूर्ण समाज घाण कधीच नसतो, ठीक आहे। पूर्ण समाज घाण कधीच नसतो किंवा एखादा विशिष्ट समाज घाण नसतो। फक्त काय आहे की काही ते मनुवादी असतात, थोडेच असतात, एक दोन नाही, पूर्ण नसतात, ठीक आहे। तर ते काय करतात की घाण पसरवतात। आणि आता ही रितेश राणेची ही क्लिप बघितल्यानंतर, हे वक्तव्य दिल्यानंतर काही क्लिप आढळून येऊ लागलेत। तर ही क्लिपसुद्धा एक वेळेस बघा, तुम्ही पूर्ण बघा पण। तर भावांनो, हे 10-15 गांडूळ जे भावाला मारतायत, तो एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे, ठीक आहे। तो ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला टार्गेट केलं, त्याच्यासोबत त्याची वाईफसुद्धा आहे आणि एक छोटंसं बाळसुद्धा आहे। त्या बाळाच्या हातावर त्यांनी गरम चहा फेकली आणि त्या भावाला मारहाण केली की तू जय श्रीराम बोल, महाराष्ट्रामध्ये राहतो तर तुला जय श्रीराम बोलावं लागेल। ही कुठले वक्तव्य आहे भावांनो? आपला धर्म तुम्ही दुसऱ्यावर थोपताय, ठीक आहे। आणि काही कारणामुळं काय होतं आहे की तुम्ही जातीभेद निर्माण करताय मोठ्या प्रमाणाने। हे यूपी बिहार नाही आहे बाबा, हे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये जातीभेद निर्माण करण्याची गरज पडली नाही पाहिजे, ठीक आहे। ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्माण केली, सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं। त्या स्वराज्यामध्ये आपण थाटामाटाने राहतो, बरोबर ना? आणि त्या स्वराज्यामध्ये तुम्ही काय करताय? जातीभेद करताय, दुसऱ्याचा धर्म दुसऱ्यावर थोपताय, ठीक आहे। छत्रपती शिवाजी महाराज सोबत नव्हते का मुस्लिम बांधव? होते ना, त्यांनी भेदभाव केला नाही, तुम्ही काय करताय? जातीभेद, आपला धर्म दुसऱ्यावर थोपताय, बरोबर भावांनो, हे सरासर चुकीचं आहे। आपला धर्म जर इतका उच्च श्रेणी असता तर त्या भावांनी त्याला न बोलता त्याने आपल्या धर्माचा, आणि माझं जाहीर निषेध आहे भावांनो, अशा लोकांना जाहीर आव्हान करतो की असे बांडगुळ सत्तेमध्ये राहता काम नाही। कारण की हे स्वतःचा धर्म दुसऱ्यावर जर थोपत असतील तर अशा बांडगुळांचं सत्तेमध्ये काहीच गरज नाही। आणि हा काय बोलतो की आमचा बाबू उभा आहे तिथं, देवेंद्र फडणवीस, तो सुद्धा संविधानाच्या अंडरमध्येच काम करतो, ठीक आहे। तो सुद्धा सत्तेमध्ये याच्यामुळेच आहे कारण की आपण त्यांना सत्ता बसवलं आहे, ठीक आहे। ज्या वेळेस जनता पूर्ण जागृत होईल ना, त्यावेळेस असे बांडगुळ काही सत्तेमध्ये राहणार नाही। माझा जाहीर निषेध आहे अशा लोकांना, कारण की सर्व धर्म समभाव घेऊन चालायला पाहिजे, ठीक आहे। आणि हा काय करतोय की आपला धर्म दुसऱ्यावर थोपतोय मारहाण करून, हे चुकीचं आहे भावांनो। बरं, व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।